नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून वर्णी लागली आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली की आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय होणार। सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे, कारण मुळातच उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत आहेत। 9 सुनावण्या देखील पार पडलेल्या आहेत। येत्या 10व्या सुनावणीला म्हणजे 22 जुलै रोजी वाल्मिक कराड याला मकोकातून दोषमुक्त करायचा का नाही या अर्जावर निर्णय होणार आहे। त्यामुळं त्याच पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर आता संतोष देशमुख खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहणार का नाही, ते ही केस लढू शकतात का नाही, या सगळ्याच प्रश्नांचा उहापोह सुरू झाला। आणि मग मात्र महाराष्ट्रात वेगवेगळे कायदे तज्ञ, विविध सामाजिक संघटना, विविध सामाजिक कार्यकर्ते, पक्षीय नेते, पत्रकार माध्यम या सगळ्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली। अर्थात त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी स्वतःहून एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये संतोष देशमुख यांच्या खून खटल्याविषयीचा देखील विषय निघाला। त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, ज्यांनी स्वतःहून या केसमध्ये उज्ज्वल निकम यांना अपॉइंट केलं जावं, विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली जावी अशी मागणी केली होती आणि त्यांची नियुक्तीही मुख्यमंत्र्यांनी केली। त्यावर धनंजय देशमुख यांचं आणि उज्ज्वल निकम यांचं काही बोलणं झालं का, त्यात उज्ज्वल निकम यांनी धनंजय देशमुख यांना काय सांगितलं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर देणार हे लाईव्ह। अर्थातच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना धनंजय देशमुख यांचा फोन, खासदार उज्ज्वल निकम केस लढणार का? आता या प्रश्नांची उत्तरं अर्थातच या लाईव्ह मध्ये तुम्हाला मिळणार आहेत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आज सकाळी सकाळी ही बातमी येऊन धडकली की उज्ज्वल निकम जे भाजपकडून 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक लढले होते, पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं। पूनम महाजन यांचं तिकीट कापून भाजपनं या त्यावेळी उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं होतं, यांना उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी आपल्या विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा देखील दिला होता, पण त्यांचा पराभव झाला। ते भले त्या भाजपमध्ये प्रवेश करते झाले असले तरी देखील भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेर नियुक्ती केली होती। त्याला काँग्रेसनं प्रचंड प्रमाणात विरोध केला होता। यानंतर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली, ती संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये 25 फेब्रुवारी 2025 ला विशेष सरकारी वकील म्हणून आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहाय्यक म्हणून, असिस्टंट म्हणून बीडचे वकील बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली। 12 मार्च रोजी या खटल्याचं कामकाज सुरू झालं। पहिला खटला केजच्या न्यायालयात पार पडला, पहिली सुनावणी केजच्या न्यायालयात पार पडली। नंतर पुढच्या सगळ्या सुनावण्या अर्थातच सरकारी वकिलांनी केलेल्या विनंतीनुसार हा खटला बीड जिल्हा सत्र न्यायालयात म्हणजेच बीडच्या विशेष मकोका न्यायालयात वर्ग करण्यात आला आणि तिथून ज्या सुनावण्या सुरू झाल्या त्या अगदी कालपर्यंत म्हणजे 7 जुलै पर्यंत या सगळ्या 9 सुनावण्या पार पडलेल्या आहेत। आणि आता खरं तर विशेष सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे 22 जुलैला वाल्मिक कराड यानं मला मकोकातून दोषमुक्त करा असा जो अर्ज केलाय, त्या अर्जावर म्हणजे डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर निर्णय होणार आहे। त्यामुळं त्याच अनुषंगाने जर विचार केला तर मग आता उज्ज्वल निकम हे जर राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार झाले, मग आता ते ही केस लढू शकणार का? त्यांना ही केस कायद्याने लढवता येऊ शकते का? एकीकडे ते राज्यसभा खासदार जर झाले असतील तर मग ते विशेष सरकारी वकील म्हणून एका खटल्यात कामकाज करू शकतात का? महत्वाचा मुद्दा म्हणजे एकतर त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला
तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते फार महत्वाचं होतं. त्यांनी असं म्हटलं की मी यावरती अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाहीये. एकतर मला किती वेळ मिळेल, राज्यसभेचं कामकाज कसं असतं, या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागेल. मी त्या ठिकाणी नवखा आहे. शिवाय काही ट्रायल आर्ग्युमेंट स्टेजवर आहेत, काही ट्रायलचं आर्ग्युमेंट होणं बाकी आहे, तर काही ट्रायलमध्ये एव्हिडन्सेस यायचे आहेत. त्यामुळं मला यावर विचार करायला वेळ हवाय, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली. त्यांनी थेट संतोष देशमुख केस लढणार की नाही लढणार असं स्पष्ट केलेलं नाहीये, पण त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे. दुसरी गोष्ट, उज्ज्वल निकम आता सध्या महाराष्ट्रात एकूण 6 केसेसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. 25 फेब्रुवारी 2025 मध्ये रोजी विधी व न्याय विभागाकडून त्यांना संतोष देशमुख खून खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि त्यांना व्यावसायिक फी जी काही देण्यात येण्याचं प्रयोजन आहे त्यामध्ये प्रतिदिन परिणामकारक सुनावणी फी 1.5 लाख रुपये आणि प्रति तास विचार विनिमय फी ही 50,000 रुपये अशा नियुक्तीवर त्यांना त्या ठिकाणी नेमण्यात आलं. हे फक्त संतोष देशमुख खून खटल्या संदर्भात मी म्हणतोय. इतरही 5 केसेसमध्ये ते विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यामध्ये राहुरी पोलीस स्टेशन अहिल्यानगर, भडगाव पोलीस स्टेशन जळगाव, शिळडायघर पोलीस स्टेशन, उरण पोलीस स्टेशन नवी मुंबई आणि विमानतळ पोलीस स्टेशन पुणे या 5 खटल्यांमध्ये देखील ते विशेष सरकारी वकील आहेत आणि या ठिकाणी प्रतिदिन परिणामकारक फी 1 लाख रुपये आहे म्हणजे सुनावणी फी आणि प्रति तास विचार विनिमय फी 25,000 रुपये. आता यावरूनच असा एक नवीनच वाद सुरू झालाय की हे ऑफिस ऑफ प्रॉफिट नाही का? म्हणजे एकीकडे तुम्ही राज्यसभा खासदार म्हणून कामकाज करणार आहात, पाहणार आहात, शिवाय दुसरीकडे तुम्ही सरकारी भत्ते, सरकारी मानधन देखील मिळवणार आहात. त्यामुळे लाभाचं पद ऑफिस ऑफ प्रॉफिट यावरून जर विचार केला तर संतोष देशमुख केस त्यांना सोडावी लागू शकते अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. टॉप न्यूज मराठीने या संदर्भामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ कायदेतज्ञ मिलिंद पवार यांच्याशी देखील संवाद साधला. त्यावर त्यांनी बार काउन्सिल ऑफ ऍक्ट 1959 नुसार जो काही कायदा आहे त्यानुसार असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे पगारी आहेत किंवा शॉप ऍक्ट लायसन्सचा भाग असेल किंवा व्यवसाय असेल तर अशा गोष्टी वकील करू शकणार नाहीत. पण अशी कुठे कायद्यात तरतूद नाहीये की ज्या ठिकाणी ते राज्यसभा खासदार किंवा आमदार असतील, मंत्री असतील, पण एखादी केस लढू शकत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी हा सरकारी भत्त्याचा विषय किंवा पगाराचा विषय नसून हा मानधनाचा विषय, त्यांना स्पेशल अपॉइंट म्हणून त्या ठिकाणी विशेष सरकारी वकील नेमण्यात आलेला आहे असं मिलिंद पवार यांनी स्पष्ट केलं. अर्थात या सगळ्या गोष्टींवर नंतर आम्ही थेट धनंजय देशमुख यांच्याशी देखील संवाद साधला. आता धनंजय देशमुख यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार धनंजय देशमुखांनी स्पष्टपणे सांगितलं की मी त्यांना स्वतःहून फोन केला, अभिनंदन देखील त्यांचं केलं, कारण की त्यांनाच आम्ही स्वतःहून या केसमध्ये अपॉइंट केलं जावं असं आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार त्यांची अपॉइंटमेंट देखील झाली होती. आणि यामध्ये जे काही आता धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी संतोष देशमुख खून प्रकरणाच्या या सगळ्या कामकाजावर काहीही परिणाम होणार नाही असं स्वतःहून मला या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी सांगितल्याचं धनंजय देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणात त्यांनी कोणताही वेगळा निर्णय घेतलेला नाहीये. ते केस लढतील अशी पूर्णपणे खात्री आहे असं स्वतः धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं. त्यांना देखील या संदर्भात अनेकांचे फोन गेले की बाबा आता काय होणार, संतोष देशमुख खून खटल्याचा पीक आवरला आलेला आहे, अगदी आता 2-3 सुनावण्यांनंतर या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये देखील केस जाऊ शकते किंवा आरोपींवर चार्ज फ्रेम केले जाऊ शकतात. तर अशा वेळी जर संतोष देशमुख खून खटल्यातून उज्ज्वल निकम बाहेर पडले तर या ठिकाणी केसवर परिणाम होऊ शकतो. पण त्यावर धनंजय देशमुख असे म्हणाले की खात्री बाळगा, मी स्वतःहून त्यांना फोन केलेला आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या कोणत्याही इतर कामकाजावर याचा काहीही परिणाम होणार नाही असं त्यांनी धनंजय देशमुख यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये
स्वतः उज्ज्वल निकम नैतिकदृष्ट्या कोणता निर्णय घेतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की तुम्ही राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार झालेला आहात, त्यामुळे तुम्हाला तिकडेही वेळ द्यावा लागेल. कार्यबाहुल्य तुमचं वाढणार आहे. अशावेळी दिल्ली वारी, इकडे बीड वारी या सगळ्यांमध्ये त्या केसच्या तारखांचा देखील काही इश्यू निर्माण होऊ शकतो. अशा वेळी त्यांचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे उज्ज्वल निकम यांचं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यामुळे कुठल्याही खटल्याला विलंब लागू नये याची दक्षता मी नक्की घेईन आणि त्यानुसारच मी निर्णय घेईन. त्यामुळे अजूनही त्यांनी हे क्लिअर केलेलं नाहीये की मी कोणती केस लढणार आहे किंवा कोणती केस सोडणार आहे. पण त्यांना हे नक्की ठाऊक आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं ज्या प्रकरणामध्ये आउटरीच केला होता, जे प्रकरण इतकं सेन्सिटिव्ह बनलं होतं, त्याच प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारनं माझी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे अशावेळी नैतिकदृष्ट्या ही केस, जर एखादं पद मला संविधानिक उपभोगावं लागणार आहे किंवा ते सांभाळावं लागणार आहे, ती जबाबदारी पार पाडावी लागणार असेल, तर अशा वेळी ही जी जबाबदारी आहे, जी महाराष्ट्राच्या जनतेकडून अपेक्षित आहे किंवा फिर्यादी पक्षाकडून अपेक्षित आहे, ती मी अर्धवट सोडू शकेन का, हे जवळपास मला तरी अशक्य वाटतंय. म्हणून कदाचित धनंजय देशमुख यांना त्यांनी तो विश्वास दिलेला आहे की माझ्या कामकाजावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण हे करता करता त्यांनी हे क्लिअरही केलेलं आहे की माझ्यामुळे कोणत्या खटल्याला विलंब लागू नये याची दक्षता मात्र मी नक्की घेईन. कारण की त्यांना आता हे क्लिअर झालेलं आहे. राज्यसभा नियुक्त खासदार बोलल्यानंतर राज्यसभेचं सेशन असेल किंवा त्यावेळी काही वेगवेगळे कायदे असतील, त्या ठिकाणी जाणं, हजर राहणं अपेक्षित आहे आणि त्यांना ते जावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातून राष्ट्रपती कोट्यातून एकमेव खासदार, राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त झालेले तेच आहेत आणि बाकीचे तिघे आहेत. सदानंद मास्ते आहेत, आणखी बाकीचे शिक्षण तज्ज्ञ देखील, त्यांना देखील या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. माजी परराष्ट्र सचिव श्रृंगला आहेत, जैन आहेत. सो या सगळ्यांना मध्ये उज्ज्वल निकम यांची जी निवड आहे, त्या निवडी संदर्भात त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला स्वतःहून दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केलेला आणि राष्ट्रपती तुमच्यावर एक जबाबदारी टाकू इच्छित आहेत. मराठीतून बोलू का हिंदीमधून? त्यावेळी मी म्हणालो की दोन्ही भाषांवर माझं प्रभुत्व आहे. तेव्हा स्वतः पंतप्रधान माझ्याशी मराठीतून बोलले आणि मी त्यांना होकार दिला. त्यामुळं या सगळ्या प्रकरणांमध्ये उज्ज्वल निकम आता राज्यसभा नियुक्त खासदार जरी झाले असले, म्हणजे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार झाले असले, तरी देखील त्यांचं जे मेन प्रोफेशन आहे ते म्हणजे वकिली आहे आणि अशावेळी त्यांच्यावर देखील अनेक केसेसच्या जबाबदाऱ्या आहेत. याआधी देखील त्यांनी भूतकाळात अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यामुळं या अर्धवट जबाबदाऱ्या सोडून एखादी पूर्णवेळ जबाबदारी ते घेतील किंवा स्वीकारतील किंवा त्यांच्या पेशापासून दूर होतील असं सध्या मला तरी वाटत नाही. याच्यामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल यांची देता येतील. त्यामुळे या प्रकरणात आता मुळात प्रश्न हाच उरतो की राज्यसभा खासदारपदी नियुक्त झालेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून केस लढू शकतात का? कायदा काय सांगतो? आता याच्यावर विविध वकिलांनी, ज्येष्ठ कायदेतज्ञांनी जी दिलेली मतं आहेत त्यानुसार जर आपण आता या ठिकाणी पाहिलं तर विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांनी दहशतवाद आणि गुन्हेगारी प्रकरणांसह उच्च प्रोफाईल प्रकरणं हाताळली आहेत. या प्रकरणांमध्ये त्यांचा अनुभव, कायदा आणि न्यायातील त्यांची तज्ञता दर्शवतो. भूतकाळात विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांची भूमिका पाहता, भूतकाळात त्यांनी जे काही काम केलेलं आहे विशेष सरकारी वकील म्हणून, राज्यसभेचे खासदार असताना त्यांनी खटले लढले तर संभाव्य हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होऊ शकतो. तरीही यावर बंदी घालणारा कोणताही स्पष्ट कायदा नाही आणि तो विशिष्ट परिस्थिती आणि संबंधित प्रकरणांवर अवलंबून असेल. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या दृष्टीनं किंवा राज्य सरकारच्या दृष्टीनं संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत संवेदनशील आहे. विशिष्ट प्रकरण तर आहेच, विशिष्ट परिस्थितीत उत्पन्न झालेलं प्रकरण आहे. शिवाय ते प्रकरण पाहता या प्रकरणात त्यांची केलेली नियुक्ती सरकार या दृष्टिकोनातून त्यांना मागे घ्यायला लावेल असं घडेल असं काही मला तर वाटत नाही. आणि इथं स्पष्ट म्हटलंय की या विषयावर बंदी घालणारा कोणताही स्पष्ट कायदा नाही. थोडक्यात राज्यसभेचे खासदार विशेष सरकारी वकील म्हणून खटला लढू शकतात का नाही याचं थेट उत्तर नसलं तरी उज्ज्वल निकम यांचं कौशल्य आणि अनुभव त्यांना विधिमंडळात एक मौल्यवान संपत्ती बनवतात हे स्पष्ट आहे. राज्यसभेतील त्यांची भूमिका कायदा आणि न्यायावरील चर्चेत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतं. एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची केलेली नियुक्ती पाहता आणि राज्यसभेवर त्यांची झालेली आताची नियुक्ती पाहता
ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत. कायद्यामध्ये असा कोणताही विशिष्ट काही वाद प्रतिवाद किंवा एखादा कलम नाहीये, की तुम्ही खासदार झालाय तर तुम्ही आता ही केस लढू शकत नाही. त्यामुळे कदाचित उज्ज्वल निकम यांनी स्वतःहून म्हटलेलं, की मी आता या विषयावर अभ्यास करेन, विविध कायदेतज्ञांशी बोलेन, मी केस लढवू शकतो का नाही याच्यावर चर्चा देखील करेन. त्यांची मतं जाणून घेईन. त्यामुळं ते देखील या निर्णयावर निश्चितच 1-2 दिवसात आपलं भाष्य करतीलच आणि येत्या 22 जुलैला तर ऑलरेडी बीड जिल्हा न्यायालयामध्ये विशेष मकोका न्यायालयात वाल्मिक कराड याच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर निकाल येणार आहे. त्यामुळं उज्ज्वल निकम त्या दिवशी हजर राहणार का? खासदार उज्ज्वल निकम त्या दिवशी हजर राहणार का? खासदार विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम त्या दिवशी हजर राहणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता उज्ज्वल निकम यांच्याविषयी जर आपण थोडीशी माहिती घेतली, तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं होतं, की मी कोणत्याही पक्षात, राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर मध्य मुंबईमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपनं तत्कालीन खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आणि त्यांना त्या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उतरवलं. त्यांना या मतदारसंघातून काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा तत्कालीन वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला आणि मग लोकसभेत पराभव झाल्यानंतर ते पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून रुजू झाले. सरकारने त्यांची फेरनियुक्ती केली. मग संतोष देशमुख प्रकरणामध्ये ते विशेष सरकारी वकील झाले. शिवाय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणखी 5 खटल्यांमध्ये ते विशेष सरकारी वकील म्हणून काम करतायत आणि आता तर राज्यसभेच्या रूपानं त्यांच्यासाठी खासदारकीचं दार देखील उघडलं गेलं. मूळचे उज्ज्वल निकम हे जळगावचे आहेत, म्हणजे उत्तर महाराष्ट्रातले. राज्यात आणि देशात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणूनच ओळख आहे. उज्ज्वल निकम यांनी जळगावमधूनच त्यांनी आपली LLBचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथल्याच न्यायालयातून वकील म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. पुढे याच कोर्टात ते सरकारी वकील म्हणून देखील त्यांनी काम केलं. खरं तर मुंबई बॉम्बस्फोट होण्याआधी अंबरनाथमधील बॉम्बस्फोट जो झाला, त्या बॉम्बस्फोट खटल्यात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती, हाताळली होती आणि याच अनुभवाचा फायदा त्यांना 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामध्ये झाला. या बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्तानंच उज्ज्वल निकम खऱ्या अर्थानं प्रकाश झोतात आले. मुंबई बॉम्बस्फोट खटला हा जगातला असा दुसऱ्या क्रमांकाचा खटला आहे, जो दीर्घकाळ स्वरूपात चालला होता. नंतर मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात 123 आरोपींपैकी 100 आरोपी दोषी आढळले, तर 12 दोषींना विशेष टाडा कोर्टानं फाशीची शिक्षा ठोठावली. अर्थात अजमल कसाब फासावर चढला, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. उज्ज्वल निकम यांच्यावर त्यावेळी हल्ला होण्याची भीती असल्यानं त्यांना सरकारकडून Z+ सुरक्षा देखील पुरवण्यात आली होती. आर्थर रोड तुरुंगात बनवण्यात आलेल्या कोर्टात येण्यासाठी निकम यांना बुलेट प्रूफ गाडी देखील सरकारनं दिली होती. आता उज्ज्वल निकम मुळातच यांची पर्सनॅलिटी डायनॅमिक आहे, म्हणजे ते आक्रमक असतात आणि बचाव पक्षाला वरचढ होण्याची एकही संधी ते देत नाहीत. हे आता आपण संतोष देशमुख खून खटल्यात देखील पाहिलेलं आहे. खटल्यामध्ये ते आपला जीव ओतून देतात, कारण की कायद्याची त्यांना चांगली जाण आहे आणि प्रत्येक केसचा सखोल अभ्यास. त्यामुळेच 99% प्रकरणात तरी आतापर्यंत त्यांना यश मिळालेलं आहे. सरकारी वकील म्हणून खटला सुरू असताना उज्ज्वल निकम नेहमी संस्कृत श्लोकानं सुरुवात करतात. हे किती जणांना माहिती आहे? म्हणजेच जेव्हा एखादा खटला सुरू करायचा असेल, तेव्हा सरकारी वकील या नात्यानं ते संस्कृत श्लोकानं आपली सुरुवात करतात. जवळपास 3 दशक म्हणजे 30 वर्ष ते सरकारी वकील म्हणून काम पाहतात. कोर्टात पोलीस कोणता साक्षीदार हजर करणार याबाबत ते माहिती घेतात आणि साक्षीदारानं पोलिसांना दिलेला जबाब नीट वाचून केसची तयार करतात आणि त्यानंतरच कोर्टात साक्ष नोंदवतात. आणि विशेष म्हणजे उज्ज्वल निकमांचं हे डायनॅमिक पर्सनॅलिटीज विविध फिर्यादी पक्षकारांना त्यांनी आपल्या खटल्याचं कामकाज घ्यावं यासाठी आकृष्ट करतात. उज्ज्वल निकम यांनी हाताळलेले महत्वाचे खटले कोणते आहेत आतापर्यंत? 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार मर्डर केस, खैरलांजी हत्याकांड, अंजनाबाई गावित हत्याकांड, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, 2008 मुंबई हल्ला, शक्ती मिल बलात्कार केस, प्रमोद महाजन हत्या, कोपर्डी बलात्कार आणि हत्या, असे महत्वाचे खटले उज्ज्वल निकम यांनी हाताळलेले आहेत. आणि विशेष म्हणजे 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेला आहे. आतापर्यंतच्या या सगळ्या उज्ज्वल निकम यांच्या माहितीचा जो काही विचार केला तर या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता उज्ज्वल निकम स्वतःहून नैतिकदृष्ट्या आपली जबाबदारी म्हणून संतोष देशमुख या संवेदनशील प्रकरणात आपली कंटिन्युटी ठेवणार का राज्यसभेचं जे कामकाज आहे
त्या कामकाजाचं कार्यबाहुल्य वाढल्यानं ते या ठिकाणी डिस्कंटिन्यू होणार. हा त्यांचा नैतिक भाग आहे. तो त्यांनी त्यांच्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून पाहायचा आहे. पण सध्या तरी असा कोणताही कायदा, अशी कुठलीही तरतूद नाहीये, की त्यांनी खासदार झाल्यानंतर खटला लढू नये. त्यामुळे सध्या कायद्यात असं कुठेही स्पष्ट म्हटलेलं नाहीये. त्यामुळे सध्या तरी उज्ज्वल निकम या संतोष देशमुख खून खटला प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहू शकतात, करू शकतात आणि स्वतः त्यांनी धनंजय देशमुख यांना हा विश्वास दिलेला आहे, की या कामकाजावर माझ्या राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार या पदामुळे कोणताही परिणाम होणार नाही. आता भविष्यात नेमकं काय होतंय? उज्ज्वल निकम ही केस कंटिन्यू करणार का डिस्कंटिन्यू करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच अगदी काही दिवसांमध्येच 22 जुलैलाच आपल्यावर 22 जुलैच्या दिवशीच आपल्याला हे कळणार आहे, की उज्ज्वल निकम दिल्लीत जातायत, की उज्ज्वल निकम बीडला येतायत. कारण की बीडला 22 जुलै रोजी वाल्मिक कराड याच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर निर्णय होणार आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.